जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ मासाहेब आणि धार पवार घराण्याची माता कुलदेवी गडकालिका माता यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पवार घराण्यातील गढवालची राणी कर्णावती पवार वंशातील उत्तराखंडमधील तिची माहिती आपल्यापुढे सादर करण्यासाठी तो उपस्थित आहे. आमचे मित्र गढवाल निवासी उत्तराखंडमधले नवीन कंडवालजी यांनी मला दिलेल्या ग्रंथाच्या आधारे मी आपल्यापुढे बोलणार आहे. कारण गढवालची राणी ही हिमालयाजवळ असलेल्या एका राज्याची राणी आणि तिथला इतिहास हा आपल्यापुढे सादर करताना ज्या काही कागदपत्राचा उपयोग झाला त्यामध्ये इंडियन हिस्ट्री वॉरियर क्वीन ऑफ उत्तराखंड राणी कर्णावती गढवाल हिस्ट्री राजपुताना इंडियन वॉरियर हिस्ट्री नागकटी राणी अशा प्रकारच्या काही आधारानं आपल्यापुढे राणीच्या पराक्रमाची गाथा सादर करणार आहे. आणि असं म्हटलं जातं की राजपूत हे वीर आणि वीरांगना त्या मृत्यूला कधी घाबरत नाहीत. त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, रक्षा हमारा कर्म है, अग्नि हमारी परीक्षा है, जंग हमारी जीत है, प्यार हमारा अभिमान है, तलवार हमारी शान है, यही राजपूतों की असली पहचान है, यही राजपूतों की असली पहचान है. जय भवानी जय एकलिंगच. अशा प्रकारे एक अभिमानाची गोष्ट उत्तर हिंदुस्थानमधल्या पवारांच्या घराण्यात दिसून येते. अर्थात 1305 इसवी सनमध्ये या भारतावरती अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं आणि एका पाठोपाठ एक उत्तर हिंदुस्थानातील राजस्थानासह सर्व मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राज्य एका पाठोपाठ एक पराभूत झाले. आणि त्यातमध्ये धार पवार घराण्याचं राज्य जे धारमध्ये एक बलवान राज्य म्हणून समजलं जात होतं, चित्तोडपर्यंत ज्याचा मुलूक सांगितला जात होता, कोकणपर्यंत ज्याचा विस्तार होता, असं घराणं सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीच्या माऱ्यापुढे नेस्तनाबूत झाला. आणि त्यामुळे पवार घराण्यातील वीर पुरुष देशभरात सगळीकडे पांगले आणि त्यातच एक घराणं गढवालमध्ये स्थायिक झालं, ते शाह या आडनावाने. शाह आडनाव जरी असलं तरी हे पवार वंशाचं घराणं आहे आणि हे घराणं आजही प्रसिद्ध घराणं आहे. तेव्हा या घराण्यातील राजा महिपती शाह पवार यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळी त्यांचे चिरंजीव 7 वर्षाचे होते. पृथ्वीपती शाह यांना गादीवर बसून राणी कर्णावतीनं राज्यकारभार हाती घेतला. अर्थात आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपला छोटासा मुलगा गादीवर बसवला, पण राणी सक्षम होती आणि तिने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. कर्णावतीची राणी एक चित्तोडमध्ये सुद्धा होऊन गेली आणि त्या राणीनं जोहार केला, हा इतिहास प्रसिद्ध जोहार आहे. पण ही राणी चित्तोडमधली नसून ही राणी कर्णावती पवार वंशातली आणि गढवालची राणी आहे. तेव्हा अशा प्रकारे नाव जरी एक असलं तरी फरक आहे. आणि त्यावेळेला दिल्लीला शहाजहान बादशाह राज्य करत होता. शहाजहान बादशहाला वाटलं की आता राजा इथला राहिला नाही आणि लहान मुलाला गादीवर बसून ही राणी काय कारभार करणार. तेव्हा राज्य हस्तगत करण्याचा मनसुबा त्याने रचला आणि त्यामुळे त्याने आपल्या सेनेला आणि सेनापती नजाबत खान याला 30,000 फौज देऊन आज्ञा केली की गढवालवर आक्रमण करा, राज्य हस्तगत करा. अशा प्रकारच्या आज्ञा सुटल्यामुळे नजाबत खानाला वाटलं की एक राणी ती काय आपण तिला सहज हारवू, परंतु हा प्रदेश डोंगराळ मुलूक आहे. तसा महाराष्ट्रामध्ये मावळ प्रदेश
आणि या मावळाच्या साह्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. राजमाता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं आणि या राजमातेचा संदेश संपूर्ण देशभर गेला. ते राज्य कसं करावं, परतंत्र कसा काढून टाकावं, स्वतंत्र कसं व्हावं याची प्रेरणा जिजामातेनं सगळ्या देशाला दिली, नवे जगाला दिली. आणि त्याचप्रमाणे या राणीनं जेव्हा तिला समजलं की नजाबत खान 30,000 फौजेनिशी आक्रमण करतोय, तर राणीनं चक्रव्यूह रचला. राणीनं आपल्या सेनापतीला बोलवलं आणि सांगितलं, सूचना दिल्या. स्वतः राणी युद्धवेश करून तयार झाली आणि या रणवेशामध्ये राणीनं आपल्या फौजेला आज्ञा दिली. ते आपल्या डोंगराळ मुलखामध्ये हे लोक म्हणजे सध्याचा लक्ष्मण झुला असं ज्याला म्हणतात तिथपर्यंत त्यांना येऊ द्यायचं आणि डोंगर कपाऱ्यामध्ये आत घुसले की सगळ्या बाजूने त्यांना वेढा द्यायचा आणि रसद पाणी तोडायचं. रसद पाणी तोडल्यानंतर थोड्या दिवसात ते आपोआप शरणार्थी, त्यांना मारायची काही गरज नाही. कारण अन्न आणि पाणी नाही मिळालं आणि हा डोंगराळ मुलूक आहे, आपला पहाडी मुलूक आहे, इथून ते परतही फिरणार नाही याची व्यवस्था आपण करायची. सगळ्या बाजूने सेनेने वेढा दिला. राणीचे सैनिक शूर होते. राजपुतांचं पवार घराण्याचा एक उत्तम वारसा राणीच्या पाठीमागे होता आणि मग अशा फौजेला राणीनं बरोबर कोंडलं गेलं लक्ष्मण झुल्याच्या परिसरामध्ये. आणि अन्न पाणी तोडल्यामुळे फौज हतबल झाली. हतबल झाल्यानंतर नजाबत खानही शरण आला आणि त्याने राणीला पराभूत झालो आम्ही असा निरोप धाडला आणि सांगितलं की आम्हाला परत जाऊ द्या, आम्ही पुन्हा आक्रमण करणार नाही. परंतु राणी इतकी सामान्य नव्हती. आलेल्या शत्रूला, कोंडीत पकडलेल्या शत्रूला सहजासहजी जाऊ द्यायचं नाही असं राणीने ठरवलं. आणि असं म्हटलं जातं की राणी कर्णावती जी गढवालची राणी होती, तिनं एक विचार केला की या सेनेला कायमची अद्दल घडली पाहिजे. केवळ त्यांना ठार मारून उपयोग नाही, या अशी निशाणी त्यांच्या जवळ राहिली पाहिजे की पुन्हा त्यांनी कधीही आपल्या इकडं आक्रमण केलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे राणीनं त्यांना निरोप धाडला की तुम्हाला मी परत जाऊन दे, पण तुमच्या फौजेतल्या प्रत्येकाचं नाक काटणार आणि मग तुम्हाला सोडणार. आणि रसद पाणी तोडल्यामुळे त्यांना आता इलाजच नव्हता. बरं मृत्यूही नाही तर वाचणार आपण, पण नाक तर कापलंच जाणार. आणि मग राणीनं आज्ञा दिली आणि सगळ्या फौजेला वेढलं गेलं आणि प्रत्येक फौजेच्या जवानाला, हतबल झालेल्या फौजेला नाक काटण्याची शिक्षा दिली आणि त्याप्रमाणे ती अंमलातही आणली. त्यामुळे ह्या राणीला एक नाव पडले, नाककटी राणी, म्हणजे नाक कापणारी राणी. आणि अशा प्रकारे या फौजेची दानादान उडाली. 30,000 फौज घेऊन आलेला हा सेनापती पराभूत झाला. नजाकत खान त्याचं नाव होतं. बड्या बड्या गप्पा मारणारा, वल्गना करणारा खान रडकुंडी झाला आणि आता माघारी फिरला. पण शहाजहान बादशाहला काय तोंड दाखवायचं म्हणून जाताना त्याने मध्येच आत्महत्या केली. आणि अशा प्रकारे एका सेनापतीचा, शहाजहान बादशाहच्या सेनापतीचा असा भयानक तऱ्हेने मृत्यू झाला. कारण त्याला आत्महत्याच करावी लागली. बादशाहला कोणत्याच तोंडाने सांगायचं की मी 30,000 फौज घेऊन गेलो आणि नाक कापून आलो. कारण ही नाक त्या बादशाहच्या फौजेचं नव्हतं, तर साक्षात शहाजहान बादशाहचं राणीनं नाक कापलेलं होतं. पवार घराण्याचा इतिहास आत्तापर्यंत मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व भागातील इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोकणातील पवार, पश्चिम महाराष्ट्रातील पवार, धार पवार घराणं, जिथं महाराष्ट्रात निंबाळकर पवार घराणं, अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेलं घराणं. आणि तसंच हे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंडमधलं गढवालचं घराणं, जे घराणं हा राजवंश
पवार राजवंश शाह नावाने ओळखला जातो, कारण त्यांच्या नावापुढे प्रत्येक राजाच्या शाह हा किताब ठेवला जातो. अर्थात शहाजहान बादशाह आणि त्याच्यानंतर औरंगजेब बादशाही गादीवर आला. शहाजहान बादशाहच्या काळात तर गढवाल उत्तराखंड त्याला जिंकता आला नाही आणि औरंगजेबाच्या फौजेची सुद्धा या लोकांनी दानादान उडवली. मिर्झा राजा जयसिंग रामसिंग स्वतः फौज घेऊन गेले, पण हा मुलूक इतका डोंगराळ पहाडी मुलूक, जसा मावळपट्टा तसाच तो. आणि मग अशा प्रकारे कायमचं संरक्षण इथल्या राजाला प्रजेला मिळालं आणि त्यामुळे त्यांना ते जिंकणं इतकं सोपं गेलं नाही. असं म्हटलं जातं त्या लोकांच्याबद्दल, जय जय एकलिंग से गुंजा अंबर, जय एकलिंग से गुंजा अंबर, रणभेरी लाल कार उठी, रणभेरी ललकार उठी, गिरी गगन से पुष्प करोड़ो, जबरानी की तलवार उठी, जबरानी की तलवार उठी. आणि राणीने जेव्हा तलवार उपसली, हे सगळीकडून गर्जना सुरू झाली, जय एकलिंगची. राजपूत लोक महादेवाला किंवा भगवान शंकराला एकलिंगजी या नावाने त्याची पूजा अर्चा करतात. ते एकलिंगजी म्हणतात भगवान शंकराला. आणि युद्धगर्जना करताना जय एकलिंगजी म्हणतात. तेव्हा अशा प्रकारची ही राणी कर्णावती, गढवालची राणी, आणि अशा प्रकारच्या या राणीचा पराक्रम ठेवताना अभिमान वाटतो की हे घराणं देशभर पसरलं. मागे मी कुंवरसिंह पवारांचं बिहारमधली माहिती आपल्यापुढे मांडली होती. आत्ता नवीन कंडवालजीनं मला जी काही माहिती पुरवली ती गढवालमधल्या एका इतिहास अभ्यासकांनी, आणि त्यामुळे आपल्यापुढे मांडताना मला त्यांचे आभार मानले पाहिजेत. तेव्हा या गढवालच्या महाराणीला, जिनं साक्षात हिंदुस्थानचा पातशाह म्हणणाऱ्या शहाजहान बादशाहला आणि औरंगजेब बादशाहला सुद्धा दाद दिले नाही, तिला नमन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.